तर हे आहे पपणीस. तर याला स्थानिक भाषेत पपणस म्हणतात. म्हणजे जसं लिंबू असतं, संत्र असतं, मोसंबी असतं, त्याचा हा बाप आहे. सगळ्यात मोठं फळ हे आहे काय. आणि संत्रीपेक्षाही जास्त गुणधर्म ह्याच्यात आहेत. या फळाची साल ना 1 इंच जाडीची असते. त्याची साल ना खूप जाड असते आणि ह्या सालीचं ना आपण जेली किंवा कॅन्डीसुद्धा बनवू शकतो. तर हे बघा, हे पिकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्यासुद्धा लिंबूसारख्या किंवा संत्री मोसंबीसारख्या आहेत. तर ह्याची टेस्ट थोडीशी कडवट अशी असते. तर ह्याचा आपण ज्यूस, जाम, जेली बनवू शकतो. तर आता मी ह्याचं ना ज्यूस बनवते आहे. तर हे मी व्यवस्थित असं साफ करून घेते. तर ह्याची जी साल आहे ना ही खूप जाड आहे. हे बघा, ही हाताने सुद्धा हिची निघते. म्हणजे हे संत्री मोसंबीसारखंच असतं. ह्याच्या बिया पण बघा किती मोठ्या आहेत त्या. आपण ज्यावेळी हे उघडतो त्यावेळी कसं त्याच्यात ना संत्र्यासारख्या ह्या अशा फोडी निघतात. हा घर पण बघा कसा, ह्याचा कलर छान, खूप पिंक कलर असा आहे. ह्या फळामध्ये ना विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आहे. तर मंडळी, मी हे पपणीस ना साफ करून घेतलेला आहे. हे बघा, हे एका पपणीसामधला हा एवढा गर निघालेला आहे. तर हा बघा, हा त्याचा कचरा. हे मी अशा प्रकारे साफ करून घेतले. आणि हा बिया पण बघा, एवढ्या भरपूर बिया आहेत ना, फक्त त्या कोवळ्या अजून आहेत. तर त्या बिया मी रुजत घालणार आहे आणि कचरा फेकून देणार आहे. पण ही जी साल असते ना, ह्या सालीची कँडीसुद्धा बनवली जाते. म्हणजे साखरेच्या पाकात हे चांगलं हे करायचं, मग ती कँडीसुद्धा होते त्याची, म्हणजे छान लागते. तर मंडळी, हे जे पपणीस मी साफ करून घेतलेलं आहे ना, तर मी काय करते, ह्याचं ना मी म्हणजे सरबतच बनवणार आहे. तर हे मी मिक्सरमध्ये घालून घेते, म्हणजे त्याचा ज्यूस करून घेते. त्याच्यामध्ये मी ही साखर टाकते आणि त्याच्यामध्ये हे मी ब्लॅक सॉल्ट आणि साधं मीठ थोडंसं टाकते. आणि आता मिक्सरला लावून घेते. तर आता हे मी मिक्सरला फिरून घेतलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हे थोडेसे बर्फाचे खडे टाकते आणि हे थंडगार पाणी टाकते आणि मिक्सरला लावून घेते. तर आता हा सरबत पपणसाचं ते मिश्रण मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आणि इथे मी 3 ग्लास घेतलेली आहेत. तर ह्या ग्लासाला मी हे स्ट्रॉबेरी क्रश लावलेलं आहे. तर प्रत्येक ग्लासामध्ये हे 2-2 आईसचे तुकडे टाकायचे आणि हे जे मिक्सरला लावलेलं मिश्रण आहे ते ग्लासमध्ये ओतायचं. तर आता तुम्ही हा सरबत गाळूनसुद्धा घेऊ शकता, पण मी गाळून घेतला नाही. कारण कसं असतं, फळांच्या जो ह्याच्यामध्ये जे असतं ते म्हणजे कसं असतं, फळांचा जो गर असतो ना त्याच्यामध्ये ऑलरेडी चोथा असतो, म्हणजे फायबर असतं. आणि ते आपली पचन संस्था जी असते ती चांगली ठेवते. म्हणून गाळून नाही घेतलं तरी चालू शकतो. तर आता ही आपली हे 3 ग्लास झालेले आहेत. तर मी काय करते, त्याच्यावरती हे थोडंसं पपणीसचं जे हे आहे ते मी असं टाकून घेते.
तर माझ्याकडे हे स्ट्रॉबेरी क्रश आहे, ते मी जरासं टाकते आहे. त्याची काही गरज नाही, नाही टाकलं तरी चालतं. तर हे बघा, असे आपले हे पपनीसचा सरबत तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे विटॅमिन सी युक्त फायबर असलेला, शरीराला अतिशय उपयुक्त असा हा पपनसाचा सरबत तयार झालेला आहे. हे बघा. तर तुम्हाला जर हे आतमध्ये जर तो चोथा नको असेल तर तुम्ही तो गाळून घेऊ शकता. तर हे पपनससुद्धा खायला खूप, म्हणजे थोडंसं त्याची चव कडवट असते, पण ते शरीराला खूप पौष्टिक असतं.